लाडकी बहीण योजनेवरून सध्या घमासान होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि श्रेयवादाची लढाई सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असल्याचं सुद्धा बोललं जातं। आपल्यासोबत शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीने अजितदादांचा व्हिडिओ समोर आला आहे, काय म्हणाल त्याबद्दल? खरं म्हटलं तर गेल्या 3-4 दिवसांनी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने प्रसिद्धी व्हायला लागलेली आहे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपच्याकडून, त्याला कुठेतरी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट कमी पडतोय असं दिसल्यानंतर नाईलाजाने स्वतः दादांना त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी व्हिडिओ जाहीर करावा लागला आहे। खरं म्हटलं तर हे श्रेयवादाची लढाई आहे। अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी बजेट सादर केल्यानंतर त्याचं खुलासा किंवा त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं श्रेय सरकारला घेण्याच्या बाबतीमधला पुढाकार अर्थमंत्र्यांना द्यायला पाहिजे। परंतु महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आम्ही बघतोय की ज्या पद्धतीने जाहिराती होत आहेत त्यामध्ये फोटो फक्त असतो पण श्रेय फक्त एका व्यक्तीला घेतलं जातं असं प्रत्येक पक्षाकडून होतंय असं दिसतंय आणि त्यामुळे वाटतं हे श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। नक्कीच, पण अजितदादा तर म्हणतात विकासाचा वादा अजितदादा। मी काल एक पोस्टर पण बघितलं, गरिबाचा नात एकनाथ, तसं त्यांनी आता जाहिरात करायची सुरुवात केली, विकासाचा वादा अजितदादा। आता आम्ही तर काय म्हणत नाही विकासाच्या वादा, पण तिघांनी एकत्र मिळून त्याचं श्रेय घ्यायला पाहिजे, पण त्याच्यात एक वाक्यता दिसत नाही। लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यात अजून बरंच काय अंतर पडलेलं दिसतंय असं मला दिसून आलेलं आहे। नक्कीच, पण यामध्ये अंतर्गत धुसफूस पण सुरू असं वाटतं तुम्हाला? 100% असंच वाटतंय मला। जर तसं असतं तर संयुक्त अशा प्रकारची एकत्रच तिघांचंही जाहिरात झाली असती, परंतु सगळीकडे बघितलं तर सरकारच्या वतीने अशा प्रकारची जाहिरात केली गेलेली नाही आहे। परंतु आजचा श्रेयवादाचा हे निश्चितपणाने आहे आणि अंतर्गत धुसफूस लोकसभेच्या नंतर वाढलेली आहे। असं पण म्हणतायत की माझ्यावर बरेचसे भूतकाळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही ना, भविष्यामध्ये होईल? नाही, हे आम्ही काय आरोप केले नव्हते। आरोप भाजप त्याचबरोबर पंतप्रधानांच्या माध्यमातून झाले होते आणि ते आरोप जे झालेले होते आज त्यांनी क्लोजर रिपोर्ट राज्य सरकारने दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ईडी जर हरकत घेत असेल तर याचा शंका घेण्यासारखं कारण आहे म्हणून मला वाटतं तसं त्यांनी वक्तव्य केलं असेल। पण ते असं पण म्हणतात ना की मी कधी कुठलाही पक्ष बदलला नाही आजपर्यंत आणि यापुढेही बदलणार नाही, मी ज्या पक्षात होतो मी त्याच पक्षात आजही आहे। नाही, त्यांनी त्यांचा पक्ष निवडणूक आयोगाने त्यांना दिलेला आहे। आमचा पक्ष जो आहे तो शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणून आहे, त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला नसला ते त्यांच्या पक्षामध्ये ते नेतेच आहेत ना, त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला असं आम्ही कोण म्हटलेलोच नाही ना। लोकसभा निवडणुकीनंतर दादांचा हा व्हिडिओ किती महत्त्वाचा वाटतो, कारण ते म्हणतात की राज्यातील 13 कोटी जनतेची मला साथ हवी आहे। या वाक्यामध्ये बरंच काही दडलं असं वाटतं? 100%। आता काय झालंय की त्यांना कळून आलेलं असं वाटतंय मला की साधारणतः काही दिवसापासून भाजपच्या आणि शिवसेनेच्या लोकांचं शिंदे गटाचं ज्या पद्धतीने दादांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर ज्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप होत आहेत याचा अर्थ त्यांना साईड कॉर्नर केलं जातं का अशा प्रकारचं त्यांच्या पक्षाला असे चित्र दिसतंय। म्हणून फार भविष्यकाळातलं हे अर्थ खात्याचा संकल्प जाहीर केल्यानंतर त्यांनी जे काही आव्हान केलं आहे त्यात बरंच काय दडलेलं भविष्यातल्या आहे। नक्की, पण तुमच्यावर पण नाव न घेता त्यांनी टीका केली तुमच्या पक्षावर की लबाडाच्या घराचं अवतान, अशा पद्धतीनं आमच्यावरती टीका होते ज्या योजना आणल्या त्यानंतर। नाही, यात आम्ही एवढंच सांगितलं की योजना जाहीर केल्यानंतर अगोदर कर्जाचा डोंगर आहे, आता या योजना केल्यानंतर तुम्ही व्याप्ती वाढवल्यानंतर जितक्या तुम्हाला मागणी होणार आहे त्याला वर्षभराची तरतूद नाही, तरतूद तुम्ही जी केलेली आहे तेवढी पुरेल का अशा प्रकारची शंका आहे। पण केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून तुम्ही सावध राहा, आमचा ट्रॅक रेकॉर्ड काय तो सुद्धा जनतेनं पाहावं असं सुद्धा आवाहन करतायत। कुठेतरी टोला लगावतायत तुम्हाला? नाही, जनतेने शेवटी निर्णय घेतलेला आहे, जनतेचा निर्णय घेतल्यामुळेच ह्या सगळ्या योजना लावाव्या लागल्या। लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश दिलेलं आहे त्यामुळे ह्या प्रकारच्या सगळ्या योजना जाहीर करायला निवडणुकीच्या अगोदर लागलेल्या आहे। ह्या 2 महिनेच आहे, त्यानंतर काय? पण नाव न घेता ते एकनाथ शिंदेंना पण हे बोलू इच्छितात का याच वाक्यातून? मी आताही सांगतोय की त्यांच्या अंतर्गत असलेल्या धुसफुसीतून हा झालेला सगळा प्रकार आहे। विधान परिषदेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक होते, 12 उमेदवार आहेत, 11 जागा आहेत, त्यामुळे प्रवीण दरेकर म्हणतायत की जी 7 मतं आहेत काँग्रेसची ती मिलिंद नार्वेकरांना जातील आणि कुठेतरी तुम्हाला त्याचा फटका पडेल। मी काय बोलणार नाही, कारण वरिष्ठ नेते आणि पक्षाचे नेते जे काय ठरवतील ती भूमिका त्यांची ठरेल, अजून वेळ आहे, त्यात काय निर्णय होईल तो त्याच्यावर निर्णय माघार घेतली जाईल, बिनविरोध होईल असं वाटतं? याच्याबद्दल काही माहीत नाही, त्यामुळे मी काय सांगणार। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित चिकवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.